स्वागत आणि सुरुवातीला महाराष्ट्राला हादरवणारी एक मोठी बातमी। प्रदूषणामुळे अख्खी युवा पिढी नष्ट होतीये। नवी मुंबई आणि पनवेलकरांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। एमआयडीसीतल्या प्रदूषणाने नागरिक पुरते हैराण झालेत। युवकांना हृदयविकार जडतोय, नपुसंकतेचा धोका निर्माण झालाय, महिलांना गर्भपात तसंच वंध्यत्वाचे आजार जडतायत आणि वाढत्या प्रदूषणाकडे अधिकाऱ्यांचं मात्र दुर्लक्ष होतंय। एमपीसीबी आणि एमआयडीसीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना कधी जाग येणार आणि त्याचसोबत प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवरती कारवाई होणार का, हा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होतोय। तर प्रदूषणामुळे नवी मुंबई आणि पनवेलमधल्या लाखो नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सिद्धी करवले या गावाला प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसलाय। डम्पिंग ग्राउंड आणि केमिकल कंपन्यांमुळे इथले नागरिक नरक यातना भोगतायत। जोपर्यंत इथले ग्रामस्थ जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना प्रदूषणाचा शाप भोगावा लागणार आहे। पाहुयात नरक यातना भोगणाऱ्या आजारी गावाची दुर्दैवी कहाणी। सुंदर डोंगर, तळ आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे सिद्धी करवले गाव। अशा या सुंदर गावात राहणं कुणाला नाही आवडणार। मात्र इथं राहायचं असेल तर गंभीर परिणाम भोगण्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल। कारण या गावाला आहे प्रदूषणाचा शाप। गावाशेजारी असलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळे या गावातल्या घरातली प्रत्येक व्यक्ती रोज आजारी पडतीये आणि ही अतिशयोक्ती नाहीये। ऐका इथले लोक नेमकं काय म्हणतायत ते। प्रत्येक घरास आहे, तुम्ही जाऊन बघा, प्रत्येक घरास वारलेला आहे। इथले लोकांचं आयुमान कमी झालेलं आहे। 50 ते 70 पेशंट गावामध्ये रोजचे असतात। माझ्यासहित माझी आई घरामध्ये आजारी आहे। प्रत्येक बाईला खोकला आहे। आम्ही पूर्ण खिडक्या बंद, दरवाजे बंद करून 2-3 दिवस राहतो। चक्कर येऊन पाडाची वेळ येतं। माझ्या स्वतःच्या मुलीचा ऑपरेशन झाले हार्टचा। मला सुद्धा आज माझ्या बायकोचा गर्भपात करावा लागलेला आहे। हाताला सुया टोचून घेतलेला हा चिमुरडा, आजारपणामुळे गेले काही दिवस शाळेत जाऊ न शकलेली ही चैताली, रात्री झोपेत धाप लागून अस्वस्थ होणारा कैलास, अचानक आजारी पडल्यामुळे कामावर जाऊ न शकलेले प्रमोद मडवी आणि रस्त्यात भाजी आणायला निघाल्या की धाप लागून थकणाऱ्या या बेबी मावशी। गावातल्या काही आजारी लोकांची ही प्रातिनिधिक उदाहरणं। कारण एक झालं की दुसरा आणि दुसरा झाला की तिसरा, अशी घरातली प्रत्येक व्यक्ती आजारी पडतच असते। या सर्वांचा इतकाच दोष आहे की त्यांच्या सुंदर निसर्गरम्य गावाशेजारी वसलीये तळोजा एमआयडीसी आणि एका आंतरराष्ट्रीय कंपनीचं डम्पिंग ग्राउंड। खूपच प्रदूषण वाढलेलं आहे आणि त्यामुळे नियमितपणे सर्दी, खोकला, नाक वाहणे किंवा दमा याचे पेशंट दिवसेंदिवस वाढतच आहेत। गेल्या काही वर्षांपासून सिद्धी करवले गाव आनंदानं नांदत होतं। मात्र गावाशेजारी डम्पिंग ग्राउंड आलं आणि या गावकऱ्यांच्या त्रासात भरच पडली। डम्पिंग ग्राउंडमधून निघणारा वास आणि लागणाऱ्या आगींच्या विरोधात इथल्या तरुणांनी वेळोवेळेला आवाजही उठवला, अनेक तक्रारीही केल्या। मात्र कंपन्यांकडून होत असलेल्या आर्थिक फायद्यामुळे अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याऐवजी याकडे दुर्लक्ष करणंच पसंत केलं। या अधिकाऱ्यांची हिंमत आता इतकी वाढली आहे की त्यांनी थेट केंद्रीय पर्यावरण बोर्डाच्या आदेशाकडेच दुर्लक्ष केलंय। त्यांनी ऑर्डर दिली होती बेलापूर ऑफिसला की तुम्ही या संबंधित जे तक्रारदार आहेत समीर पाटील यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या संबंधित एरियामध्ये जाऊन तपासणी करून काय अहवाल असेल तो सेंट्रल बोर्डाला आणि पुणेच्या ऑफिसला पाठवा, असे निर्देश बेलापूरला दिले होते। तरी अजून पुढे काही त्यांचे ईमेलद्वारे आम्हाला काही रिसिप्ट मिळाली नाही। एमआयडीसी आणि एमपीसीबीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे इथल्या भागांमधलं प्रदूषण इतकं वाढलंय की ते जमिनीमध्ये खोलपर्यंत पोहोचलंय। इथल्या पाण्याची चाचणी जेव्हा IITच्या टीमनं केली तेव्हा त्यात मानवी शरीराला धोकादायक असे अनेक पदार्थ आढळून आले होते। धोकादायक आहेच। आता ऑलरेडी हे जे फिशिंग सगळं खतम झालं आहे। तुम्ही त्या गाववाल्यांना विचारा, आधी ते म्हणतात की आम्ही
एवढा आमच्याकडे एवढी व्हेरायटी ऑफ फिश इथं मिळायची, एवढी आम्हाला क्वांटिटी मिळायची, आज त्यांना त्यामध्ये मिळत नाही आहे. त्यानंतर शेती होऊ शकत नाही त्या पॉल्युटेडमुळे. तर इफेक्ट तर दिसतो आहे. तर लेड आहे हे ब्रेनला डॅमेज करतं, फिनॉल आहे ह्याने कॅन्सर पण होऊ शकतो, कार्सिनोजेनिक आहे. अशा प्रकारचे ॲडव्हर्स इफेक्ट्स आहेत ह्याचे. फक्त लहान मुलं किंवा वृद्धच नाहीत, तर तरुण आणि तरुणी सुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेले आहेत. या प्रदूषणानं त्यांना इतकी मोठी मगरमिठी मारली आहे की त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त होऊ लागलंय. आज आमच्या गावामध्ये महिलांवरती अबॉर्शन करण्याची वेळ येते. आज आमच्या गावामध्ये नपुंसकतेचं प्रमाण थोड्या प्रमाणात झालेलंच आहे. त्यामुळे 2-4 जण असे आमचे आहेत का ज्यांचं लग्नसुद्धा जमत नाही आहे. ही गोष्ट प्रत्येकाला समजतं. त्यावेळी त्याच्यानंतर गावामध्ये पूर्ण प्रचार होतो त्या गोष्टीचा. पण हे सर्व आम्हाला आज कंपन्यांमुळे किंवा दूषित परिणामामुळे किंवा दूषित वायू जो आमच्याकडे आहे किंवा पाण्याचं प्रमाण जो खराब आहे त्याच्यामुळे हे सर्व आम्हाला आज भोगावं लागत आहे. अशा प्रकारे रोगराई निर्माण झालेले आहे का इथे येणारे अपत्य होणार नाही असे रिपोर्ट्स आलेले आहेत. असे रिपोर्ट्स आलेले आहेत का इथल्या लोकांचं आयुमान कमी झालेलं आहे. दमा, पोटाचे आजार इथल्या नागरिकांच्या 5वीला पुजलेले असताना दुसरीकडे वंध्यत्व, नपुंसकता आणि गर्भपाताचं प्रमाण सुद्धा वाढलंय. यातच युवकांना आता हृदयविकाराचा धोका सुद्धा संभवतोय. 25 ते 30 वर्षातील मुलांना सुद्धा हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम होतो. हा भीषण या प्रदूषणामुळे वातावरण खराब झालेलं आहे आणि त्यामुळे आज गावकऱ्यांना सहन करावा लागतो. तळोजामधल्या प्रदूषणाविषयी राज्याच्या विधिमंडळात सुद्धा अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले होते. कारवाईचे आदेशही निघाले. मात्र MPCB आणि MIDCच्या भ्रष्ट आणि निर्लज्ज अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे संपूर्ण गावच आजारांच्या विळख्यात सापडलंय. लहान मुलं आणि तरुण देशाचं भविष्य असतं असं म्हटलं जातं. मात्र दुर्दैवानं सिद्धी करवले गावातल्या 2 पिढ्या या प्रदूषणामुळे उद्ध्वस्त झालेल्या आहेत. किमान आता तरी सरकारला जाग येईल का आणि पुढच्या होऊ घातलेल्या पिढ्यांना चांगलं सुरक्षित आरोग्य सरकार देऊ शकेल का, हाच प्रश्न इथले नागरिक विचारताना दिसत आहेत. सिद्धी करवले गावातनं कॅमेरा पर्सन अभिजित सोबत तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. तळोजा MIDCमध्ये होत असलेल्या प्रदूषणामुळे कासाडी नदी अखेरच्या घटका मोजते आणि प्रदूषणामुळे कांदळवनांना सुद्धा धोका निर्माण झालाय. शेकडो मैलांपर्यंत पसरलेलं कांदळवन करपू लागलंय आणि कासाडी नदीतल्या प्रदूषणाची दखल राज्य सरकारनं वेळीच घेऊन मॅनग्रोव्ह पर्यटन सुरू करावं अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. कासाडी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादात येणाऱ्या याचिकाकर्ते अरविंद म्हात्रेंशी बातचीत केली आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे यांनी. अखेरच्या घटका मोजते आहे. कासाडी नदीच्या बाजूला असलेले मँग्रोव्ह सुद्धा आता या अखेरच्या घटका मोजताना दिसत आहेत. मी आता कासाडी नदी जेट्टीवरती आहे. समोर मँग्रोव्ह आहेत आणि आपण पाहतो आहोत की खालच्या बाजूला करपलेले मँग्रोव्ह सगळे दिसत आहेत. हे मँग्रोव्ह तोडण्याचा किंवा जाळण्याचा प्रयत्न झालेला नाही आहे, तर केमिकलच्या प्रदूषणामुळे हे मँग्रोव्ह जे आहेत ते खराब झालेले आहेत. स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे आत्ता आपल्यासोबत आहेत. त्यांनी कासाडी नदीचा मुद्दा हा ग्रीन ट्रिब्युनलमध्ये म्हणजेच राष्ट्रीय हरित लवादात नेलेला होता. अरविंदजी, अधिकाऱ्यांनी ठरवलं तर एका क्षणात कंपन्या बंद होतील, कारण की मँग्रोव्ह तोडणं हा फार मोठा गुन्हा मानला जातो आणि इथे जिवंतपणे मँग्रोव्हची कत्तल केली जाते. नक्कीच मानसिकता जर ठेवली एका अधिकाऱ्यांनी का इथेशी आपण पर्यावरण वाचवायला पाहिजे, तर आज तुम्ही पहा समोरच बघा मँग्रोव्हचं झाड केवढा मोठा दिसतोय आणि याच्यापेक्षा फार मोठे मोठे मँग्रोव्हची झाडं आमच्याकडे आहेत. परंतु हा केमिकलचं पाणी गेल्यामुळे ते प्रक्रिया न केल्यामुळे तो डायरेक्टली CATPमधून पाणी नदी सोडला जातो. तो केमिकलच्या पाण्यामुळे आज मँग्रोव्ह जलत चाललेला आणि नष्ट होत चाललेला आहेत. आणि याच्यामध्ये सिडकोनेसुद्धा सेक्टर 44 आणि 45 हे रद्द करावे, हे सुद्धा मी मागणी सिडकोकडे केलेली आहे की जेणेकरून हा मँग्रोव्ह टिकला पाहिजे. जर आम्ही सर्वे केलं होतं तर त्याच्यामध्ये 153 जातीचे पक्षी हे राहतात आणि विदेशी पक्षी हे वेळोवेळी वातावरणामध्ये येत असतात. आपल्या मागे जे मँग्रोव्ह दिसते ते नाही म्हटलं तरी किमान 20 फुटांपर्यंत 12 फुटांचं तर नक्कीच असू शकतं. एवढं मँग्रोव्ह जर या पूर्ण अशा बेल्टमध्ये असेल तर त्या मँग्रोव्ह वाचवण्यासाठी, त्याच्या संवर्धनासाठी या अधिकाऱ्यांना काहीच करावं असं वाटत नाही. काहीच नाही. वन खाताही लक्ष देत नाही आहेत
किंवा फॉरेस्ट खातंसुद्धा याच्यामध्ये बिलकुल लक्ष देत नाहीत। या भागामध्ये मँग्रोव्जमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना पर्यटनाला आणला जातो, तशा पद्धतीने पर्यटन एक स्थळ मोठ्या प्रमाणे इथं पर्यटन स्थळ होऊ शकतो, कारण मोठा मँग्रोव्ज पट्टा आहे, मोठ्या प्रमाणे पक्षी बघायला मिळतील, चांगल्या प्रकारे इथंशी एक नियोजन बघेल, फक्त फ्युचर प्लॅनिंग पाहिजे। खरं फ्युचर प्लॅनिंग पाहिजे। आतापर्यंत वेगवेगळे टुरिझम आपण पाहिलेलं आहे, पण कासाडी नदीच्या भोवती मँग्रोव्ह टुरिझम होऊ शकतं, फक्त गरज आहे ती अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीची, आणि जोपर्यंत कागदावरचा हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरतो तोपर्यंत मँग्रोव्ज हे जगायलाच पाहिजेत। कॅमेरा पर्सन अभिजित सेनगुप्तासह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत। या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे आपल्यासोबत जोडले गेलेत। तुषार, पुन्हा एकदा कासाडी नदी आणि त्याच्या आसपास असलेल्या मॅंग्रोव्हची परिस्थिती तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष जाऊन पाहिलीत तेव्हा नेमकं खरं चित्र काय आहे आणि तिथे काय होणं खरं अपेक्षित आहे? श्वेता, जर आपण नेहमी म्हणतो की प्रदूषणाचा फटका बसतोय, प्रदूषणाचा फटका पर्यावरणाला बसतोय, त्याच्यावरती आधारित असलेल्या सगळ्या ज्या सायकल्स असतात त्यांना तो बसतो, मात्र हे खरं चित्र या तळोजा नवी मुंबई भागामध्ये पाहायला मिळते। कासाडी नदी ज्या तळोजा MIDCच्या बाजूनी वाहते त्याच्या बाजूला नवी मुंबईतला फार मोठा पट्टा आहे। खारघर असेल, कळंबोली असेल, रोडपालीचा एरिया असेल, तिथे फार मोठे आता इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स येत आहेत, मात्र त्यांना दाखवताना हीच बुरळ घातली जाते की तुमच्यासमोर मोठी नदी आहे, मँग्रोव्ह बेल्ट आहे, तुम्हाला स्वच्छ हवा मिळेल, मात्र दुर्दैवाने चित्र फार वेगळंच दिसते। त्याचबरोबर या पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये जी छोटी छोटी गावं आहेत, ज्यांची आता त्या भागांना नगरसेवक आलेले आहेत, त्या भागांची तर परिस्थिती अक्षरशः दयनीय आहे। मगाशी पण आपण त्या आजारी गावाची बातमी दाखवलेली होती आणि आताही तीच बातमी आपण पाहतो आहोत, कारण की प्रत्येक घरात, म्हणजे आपण विचारायला जाणार एक तर प्रत्येक घरात किमान एक मेंबर आजारी पडतोय, आणि सर्दी, खोकला आणि दमा हे या लोकांना नित्याचंच झालेलं आहे। मात्र त्याच्यापुढे आता जो त्रास सुरू झालेला आहे तो हार्ट अटॅकचा त्रास सुरू झालेला आहे, पर्सनल प्रॉब्लेम्सचा त्रास सुरू झालेला आहे, आणि इतकंच काय तर आता या प्रदूषणाचा परिणाम थेट महिलांच्या गर्भावर सुद्धा होऊ लागलेला आहे। भयंकर प्रदूषण होते तिथे, जेव्हा कंपन्यांमधनं तिथे दूषित पाणी सोडलं जातं किंवा ट्रीटमेंट केलेला गॅस जेव्हा हवेत सोडला जातो तेव्हा अक्षरशः तिथे उभं राहणं कठीण होतं, मात्र ही लोक तिथे राहत आहेत, त्यामुळे या लोकांची परिस्थिती काय होत असेल याचा विचारच न केलेला बरा। बरं, मँग्रोव्हचा विचार करायचा म्हटलं तर मँग्रोव्ह कांदळवन तोडणं हा गुन्हा झालेला आहे, त्यांना कोणत्याही पद्धतीचं नुकसान पोहोचवता येणार नाहीये। सरकारनं त्यासाठी कठोर नियम केलेले आहेत, मात्र आता MIDCच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे जर मँग्रोव्हला धोका निर्माण होत असेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार? या MIDCच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाणार आहे का? किंबहुना कारवाई करण्याचा अधिकार जे MPCBला आहेत, म्हणजे MPCB ज्या वेळेला MIDCला कोणताही उद्योग चालू करण्याची परवानगी देते तेव्हा त्यांना कन्सेंट देते, एक परमिशन देतं, आणि त्या कन्सेंट लेटरमध्येच हे म्हटलं गेलेलं आहे की CETP प्लॅन्टमधनं पाणी हे स्वच्छ होऊन बाहेर पडणं अपेक्षित आहे। ते जर स्वच्छ होऊन बाहेर पडलं नाही, पाण्यामध्ये प्रदूषकं सापडली तर संबंधित कंपनी किंवा MIDC किंवा दोघांवरती गुन्हे दाखल करण्याची प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे। मग जर असा कायदा तयार केला गेलेला आहे तर मग त्याची अंमलबजावणी का केली जात नाही? आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की ग्रीन ट्रिब्युनलनी जे आदेश दिलेले आहेत त्यानुसार हे सगळं दूषित पाणी, सांडपाणी, केमिकलयुक्त पाणी हे समुद्रात 3.5 मीटर आतपर्यंत सोडायचं आहे, मात्र दुर्दैवानं तसं होत नाही। जे पाणी MIDC कडनं समुद्रात सोडलं जातं ते CRZ1 मध्ये सोडलं जातं, म्हणजे इतका जर गंभीर प्रकार MIDCच्या अधिकाऱ्यांकडनं होत असेल, MPCB जर त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर या सगळ्या प्रकाराला जबाबदार जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई सरकार करणार की नाही हाच प्रश्न उपस्थित होतोय। बिलकुल, धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीसाठी, आणि खरं तर तुम्ही तिथे प्रत्यक्ष जाऊन या सगळ्याचा आढावा घेतला म्हणून ही सगळी बाब समोर आली आहे। सरकार दरबारी ही सगळी गोष्ट पोहोचावी आणि या ग्रामस्थांची यातून सुटका व्हावी हीच अपेक्षा। मावळमधील कासारसाई धरणाच्या कडेला उभारण्यात आलेलं हवेतलं तरंगतं हॉटेल म्हणजे स्काय डायनिंग वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे। स्काय डायनिंग हॉटेल मालकांना आवश्यक असलेल्या परवानग्या घेतल्या नसल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे जोपर्यंत परवानग्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिलेत। 120 फुटांवर जेवणाची सोय करणं ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचं पोलिसांनी दिलेल्या नोटिशीत म्हटलंय। त्यामुळे हॉटेल चालक आकाश जाधव यांना पोलिसांनी नोटिशीद्वारे इशारा दिलाय।
या हॉटेलमधील किंवा या हवेतील हॉटेलमध्ये 22 जण एका वेळी बसून जेवण करू शकतात, तर अन्य 4 व्यक्ती वाढपी असा 25 ते 26 लोकांचा ताफा घेऊन हे हॉटेल आकाशामध्ये लटकलेलं असतं. याच्या सुरक्षेबाबत काही चाचण्या असतात, ते परवाने या हॉटेल मालकानं घेतले नसल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलंय. त्यानंतर पोलिसांनी संबंधित खातं, PWD, अग्निशमन दल, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली आहे का किंवा घेतलेली नाहीच असा ठपका ठेवत तात्पुरतं हे स्काय डायनिंग हॉटेल बंद ठेवण्यात आलेलं आहे. कोणत्याही परवानग्या नसताना नागरिकांच्या जीवाशी हा खेळ कुणाच्या आशीर्वादानं आणि का सुरू होता, असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. सुरक्षाविषयी कोणती परवानगी सदर हॉटेल मालक यांनी घेतलेली नाही. त्याबाबत पोलीस स्टेशनकडून त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे की आधी प्रथम या सुरक्षा परवानग्या घ्याव्यात संबंधित विभागांच्या आणि त्यानंतरच हॉटेल चालू ठेवावं. परंतु सुरक्षितता जनतेची खूप महत्त्वाची. डायनिंगच्या ठिकाणी 20-25 लोक जर जात आहेत, एखादी फॅमिली बसलेली आहे, जर एखादा इन्सिडेंट घडला तर पूर्ण कुटुंब दुर्दैवाने अशा काही गोष्टी घडू नयेत म्हणून आपण खबरदारी घेतो. ही जी कॉन्सेप्ट आहे ती फार नवीन आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना ह्या बाबतीत थोडासा संभ्रम होता की काय आवश्यक परमिशन्स आहेत. तरी पोलिसांनी रिक्वायर्ड जे काही आधी सांगण्यात आलं होतं त्याप्रमाणे देण्यात आलं होतं, पण त्यात पण काही इम्प्रूव्हमेंट्स गरजेच्या वाटल्या. त्यामुळे थोडक्यात फायरची रिक्वायरमेंट म्हणा किंवा PWDची रिक्वायरमेंट म्हणा, या प्रकारचे जे काही रिक्वायरमेंट्स पोलिसांनी सांगितल्यात त्या इन प्रोसेस आहेत. असं म्हणता येणार नाहीत की ते तशाच नव्हत्या, पण पूर्तता करण्यासाठी म्हणून ते आता गेलेलं आहे. मला वाटतं या काही दिवसामध्येच ते पूर्ण होऊन जाईल आणि पुन्हा स्काय डायनिंग सुरू होईल. तर या धोकादायक हॉटेलचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. पुणे जिल्ह्यातील कासारसाई धरणापाशी असलेलं स्काय डायनिंग या हॉटेलला आता एक घरघर लागलेली आहे. कारण की पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने या स्काय डायनिंगला आता नोटीस बजावलेली आहे. कारण हे स्काय डायनिंग सुरू करण्यापूर्वी त्यांनी कोणतीही परवानग्या घेतल्या नव्हत्या. त्यामुळं कारण ह्या स्काय डायनिंगवर एका वेळेस 22 लोक बसतात, तर 4 जण जे असतात वेटर वगैरे ते असतात. मात्र या 25 ते 26 लोकांच्या जीवाचा प्रश्न असल्याने, कारण ही जी स्काय डायनिंग हे जे हॉटेल आहे 120 फूट उंचीवर जातं क्रेनद्वारे. मात्र ज्यावेळेस हे हॉटेल चालू करायचं होतं, या हॉटेलला लागणाऱ्या ज्या काय परवानग्या असतील त्या परवानग्या कोणत्याही नसल्या कारणाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिरगाव परंदवाडी पोलिसांनी आता या हॉटेल चालकांना आता नोटीस बजावलेली आहे. मात्र ज्यावेळेस तुम्ही पूर्ण परवानग्या घेऊन येताल त्यावेळेसच तुम्हाला हे स्काय डायनिंग हॉटेल चालू करता येईल. तोपर्यंत हे हॉटेल जर तुम्ही चालू केलं तर याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असणार, अशी 149ची ही जी नोटीस आहे आता या हॉटेल चालक जे आकाश जाधव आहेत त्यांना या आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी दिलेली आहे. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ. आणि आता पुढची बातमी आहे. लहान मुलींचं अपहरण करून परराज्यामध्ये विकणाऱ्या टोळीला ओझर पोलिसांनी जेरबंद केलंय. अल्पवयीन मुलींना फूस लावून विकणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय. नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुजरात आणि मध्य प्रदेशातून या टोळीला अटक केली आहे. ओझरमध्ये 2 महिन्यात 2 मुलींचं अपहरण झालेलं होतं. अपहरण करतानाचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय आणि या प्रकरणी ओझर पोलीस गुन्हे शोध पथकानं 4 आरोपींना अटक केली असून आरोपींमध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. आरोपींनी पंचवटी, सातपूर, फुलेनगर इथल्याही मुलींना फूस लावून पळवून नेल्याची कबुली दिली आहे. अपहरण करण्यात आलेल्या सर्व मुली या 10 ते 12 वर्ष वयोगटातल्या आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी ओझर गुन्हे शोध पथक 5 दिवस गुजरात आणि मध्य प्रदेशात तळ ठोकून होतं. ऑपरेशन मुस्कान असं याला नाव देण्यात आलं होतं. मला प्रियंकाने नेलं होतं फसून. ती म्हणते माझ्यासोबत चाल, म्हटले नको मला न्यायचं. मग तिने मला साडी दिली घालून, तिने फसून नेलं. तिला पळून नेले फसवून. तिला आम्ही म्हणजे सिटी कॅमेऱ्यामध्ये बघितलं, दोन्ही मुलींनी नेलं. एक बाई आणि एक मुलींनी त्यांनी पळून नेलं, फसून नेलं. हे घेऊन देतो लालचपणा लावून तिला नेले फसून तिकडं लांब गावाला. लग्न हे असं करून दिलं तिच्या संग आणि असं घरात माणूस आला का ओळखीचं लपून ठेवायचे. मग आता आम्ही गेलो तिकडं, ते तिथले माणसं आम्हाला येऊन नव्हते देत, हिला लपून ठेवलं होतं. मग पोलीस साहेबांनी सोडून घेतलं तिला.
आमच्यावर दगडाचं हे अत्याचार केला तर तिथं. आपल्यासोबत ऑपरेशन मुस्कान राबवणारे नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे स्वतः आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया नेमकं हे ऑपरेशन कसं राबवण्यात आलं आणि नेमकी ही या आरोपींची मोडस नेमकी कशी होती हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण अधीक्षकांशी बोलूया. सर, सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतच्या वतीनं आपलं अभिनंदन. एक मोठी कारवाई आपल्याकडनं केली गेली आहे. कशा प्रकारचं कारवाई आपल्याकडनं करण्यात आली, कसं हे ऑपरेशन राबवण्यात आलं? धन्यवाद. आपण ऑपरेशन मुस्कानच्या अंतर्गत ओझर पोलीस स्टेशन येथे एक 14 वर्षाची मुलगी जी आहे तिचं अपहरण झाल्याचं आपल्याकडे गुन्हा दाखल होता. त्याच्या अंतर्गत आपण माहिती प्राप्त करून घेतली की बाबा हे कोणी केलं होतं कृत्य. सदर आरोपी जो आहे त्याची आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण याच्यात वेगवेगळ्या टीम तयार केल्या आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाठवल्या होत्या. याच्यात एक आपल्याला अशी माहिती मिळाली होती की एक MP बॉर्डरच्या इथे एक महिला आहे जिच्या मार्फतीनं ही जी अपहरण झालेली मुलगी होती तिला गुजरात किंवा MP इथे पाठवण्याची शक्यता आहे. त्याच्या आपली माहिती प्राप्त झाल्या आपण टीम ज्या आहेत त्या तिथे रवाना केल्या होत्या. त्यांच्याकडून माहिती जी प्राप्त झाली पुढे मग आपण तिथे ते आरोपी जी आहे तिला ताब्यात घेतलं. परंतु तोपर्यंत ती मुलगी जी आहे ती पुढे देण्यात आली होती. तिच्याकडून मग चौकशीमध्ये ज्यावेळेला माहिती मिळाली तर टीम मग आधी गुजरातला गेली. गुजरातवरून MP मध्ये एके ठिकाणी गेली व तिथे आपल्याला ही मुलगी जी आहे ती सापडली. ही लहान मुलीचं ही 14 वर्षाची मुलगी होती. तिचे लग्न करण्याची तयारी तिथे चालली होती. मग नंतर पोलिसांनी त्वरित तिथे कारवाई करून लहान मुलीला परत सुखरूप आपण तिच्या कुटुंबाबरोबर दिलं. त्याचबरोबर याच्यात आपल्याला जे आरोपी जे आहेत ज्यांना आपण अटक केली त्यांच्याकडून जी माहिती प्राप्त झाली त्यानुसार ही कुठेतरी एक मोठी टोळी जी आहे ती कार्यान्वित होती. याच्यामध्ये ही टोळी लोकल सोर्सेस जे आहेत त्यांच्याकडून या लहान मुली जे आहेत ते अपहरण त्यांचे करायचे व हे जे लोकल सोर्सेस होते त्यांना काही ठराविक थोडीफार रक्कम दिली जायची व पुढे या लग्नासाठी